नमस्कार, मी सर्वोत्तम केतकर. 1954-55च्या दरम्यान संगमेश्वराजवळ जे धामणी गाव आहे तिथे फार मोठा गदारोळ पूर्ण गावामध्ये माजलेला होता. सबंध दिवस त्या गावामध्ये कुदळ, फावडी, घमेली आणि लोकांचा गलका यांचा आवाज सकाळपासून रात्रीपर्यंत नुसता गदारोळ या स्वरूपामध्ये घुमत असे. आणि त्याचं कारण म्हणजे गावातल्या प्रत्येक माणसाला असं वाटत होतं की आपल्या घराच्या खाली कुठेतरी भलं मोठं गुप्त धन पुरलेलं आहे आणि आता ते काढायची वेळ आलेली आहे. आणि त्याला कारणही तसंच होतं, कारण नुकतंच 1.5-2 वर्षापूर्वी संगमेश्वरातल्या विसूभाऊ फाटक नावाच्या एका किराणा मालाच्या दुकानदाराने या धामणी गावामध्ये एक पडीक जुनं जरा जर्जर झालेलं असं घर विकत घेतलं होतं आणि ते घर पूर्णपणे पाडून परत आपलं नवीन घर त्या ठिकाणी बांधायसाठी जेव्हा या पाया खोदायला सुरुवात झाली, त्या पाया खोदण्याच्या दरम्यान या विसूभाऊ फाटकांना चांदीच्या कळशीमध्ये भरलेली चांदीची 64 नाणी मिळालेली होती. आता विसूभाऊंना मिळालं म्हणजे आपल्याला पण मिळेल ही इच्छा, आकांक्षा, हव्यास प्रत्येकाच्या मनामध्ये दिवसागणिक वाढत गेलेला होता. आणि त्याची परिणिती म्हणून पुढचं 2-2.5 वर्ष गावातली भक्कम जुनी नवी सगळी घरं एका पाठोपाठ एक जमीनदोस्त व्हायला लागली होती गुप्तधनाच्या आशेने. आता सुरुवातीला 2-4 लोकांच्या हातामध्ये अगदी किडूक मिडूक या स्वरूपामध्ये सोन्या चांदीच्या गोष्टी लागल्या आणि त्यामुळे बाकीच्या लोकांचा उत्साह अगदी द्विगुणित नव्हे तर शतगुणित व्हायला लागला आणि आपापली घरं कोसळून टाकायचा जो उद्योग होता त्याला फार मोठं भरारीचं रूप आलेलं होतं. आता त्यानंतर अनेकांनी आपली राहती घरं मोडून टाकले, पाया खोदला, पण कोणाच्या हाताला विशेष काही लागलं नाही. आता मला मिळालं म्हणून प्रत्येकाला मिळेल असं नाही आणि म्हणून तुमचा हा जो काही उद्योग सुरू आहे तो थांबवा असं सांगण्याचा विचार या विसूभाऊ फाटकाच्या मनामध्ये अनेकदा तरळून गेला. पण त्याने स्वतःला आवर घातला, कारण चांगलं खरं स्पष्ट ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये या धामणी गावातले लोक तेव्हा नव्हते. आणि मग लोकांची नजर आपल्या गावामध्ये अशी पडीक जुनार किंवा ज्याचे मालक परागंदा झाले आहेत अशी घरं शोधण्यासाठी लागला. आता त्या घरांपैकी एक घर होतं बाबूराव कुलकर्ण्यांचं. ते घर सुद्धा गेले 15-20 वर्ष पडीक होतं, बंद होतं, कारण 15-20 वर्षापूर्वी बाबूराव कुलकर्ण्यांनी आपल्या घराला कुलूप लावून ते बंद केलं आणि चिपळूणचा रस्ता धरला होता आणि चिपळूणामध्ये एका शाळेमध्ये मास्तरकी म्हणजे शिक्षकाची नोकरी धरून तिथेच राहून ते आपला प्रपंचाचा गाडा हाकत होते. आता या बाबूराव कुलकर्ण्यांचं घर जसं धामणीतल्या लोकांच्या लक्षामध्ये आलं आणि या घरामध्ये नक्की गुप्तधन असलं पाहिजे आणि ते मिळालं पाहिजे असा होरा जेव्हा लोकांच्या मनामध्ये घेरा घालायला लागला, तेव्हा धामणीतल्या काही अति हुशार लोकांनी धामणी सोडून चिपळुणापर्यंत आले, बाबूराव कुलकर्ण्यांना गाठले आणि त्यांना सांगितलं नाही की बाबा असा असा प्रकार आहे. धामणीमध्ये एका पडीक घराचं खोदकाम करताना तिथे गुप्तधन मिळालं आणि तुमचं घरही बाबा आता असंच पडीक आहे म्हणजे त्याच्यामध्ये गुप्तधन असायला पाहिजे असा सागर संगीत सगळा समाचार व्यवहार या धामणीमधून आलेल्या लोकांनी बाबूराव कुलकर्ण्यांच्या समोर मांडला. बाबूराव कुलकर्ण्यांना चिपळुणामध्ये मास्तरकी करत असताना धामणीमधून येणाऱ्या बातम्या कळत होत्या
त्यांनाही कधीतरी असं वाटून जात होतं की बाबा आपल्या घरातही कुठेतरी गुप्तधन असेल आणि ते जर आपल्याला मिळालं तर आपली रोजची ही मास्तरकी करायची जी सवय आहे ती कुठेतरी आपल्याला सोडून देता येईल. या घाण्यामधून आपण कायमचे बाहेर पडू. पण मास्तरकीमध्ये मिळणाऱ्या पगारामध्ये या बाबूराव कुलकर्ण्यांचं जेमतेम भागत होतं आणि आता धामणीला जाऊन तिथे मजूर लावून त्यांची मजुरी देऊन खोदकाम करून ते गुप्तधन काढण्यासाठी आधी जो पैसा खर्च करायला हवा तो बाबूरावांकडे त्यावेळेला नव्हता. आणि म्हणून बाबूरावांनी मनामध्ये मधून मधून उसळी मारणारा हा विचार तसाच गुंडाळून ठेवून दिलेला होता. पण धामणीमधल्या लोकांनी येऊन त्याला परत जेव्हा काडी लावली तेव्हा तो विचार धगधगायला बाबूराव कुलकर्ण्यांच्या मनामध्ये लागला. पण त्यावेळेला ही अडचण तीच होती आणि म्हणून धामणीमधून हे जे काही शिष्टमंडळ आलेलं होतं त्याला बाबूराव कुलकर्ण्यांनी चिपळुणामध्ये आपल्या बिराडात बसून स्वच्छपणे सांगून टाकलं की बाबा तुम्ही म्हणता ते खरं आहे, तिथे गुप्तधन असेलही, पण ते काढायसाठी जो खर्च करावा लागेल ती माझी आज काही ऐपत नाही. त्यामुळे माझ्याकडे जेव्हा पैसे जमा होतील तेव्हा तो विचार मी नक्की करेन. असं म्हणून धामणीमधून आलेल्या या शिष्टमंडळाला बाबूराव कुलकर्ण्यांनी चिपळुणामधून निरोप देऊन टाकला. आता आपण काही दिवसांनी तरी हा विचार केला तर त्याला काहीतरी एक पुरावा पाहिजे आणि निश्चितता मिळाली तर आपलं काम जोमाने आणि नक्की होईल असा विचार करून त्या दृष्टीने बाबूराव कुलकर्ण्यांचे विचार धावायला लागले. मग त्याने आपल्या शाळेमध्ये जे कारखानीस नावाचे शिक्षक होते, इतिहास शिकवण्यामध्ये ज्यांचा हातखंडा होता, त्यांच्याकडे एकदा हा विषय काढला की बाबा इतिहासामध्ये आपल्याला असं काही कळू शकेल का की बाबा अमुक ठिकाणी गुप्तधन मिळेल, असं काही जमू शकेल का. मग कारखानेसाने थोडे दिवस विचार केला. त्यांना असं समजलं, लक्षात आलं, जाणवलं की पुण्यामध्ये आपण गेलो आणि एखाद्या इतिहास संशोधकाला या बाबतीमध्ये काही विचारलं तर तो त्याच्यावर काहीतरी थोडा बहुत प्रकाश टाकू शकेल. मग कारखानेसाने हा विचार बाबूराव कुलकर्ण्यांना सांगितला. बाबूरावांना तो पटला आणि मग एके दिवशी चिपळुणाहून निघालेली सकाळची एसटी पकडून ते दोघे जण पुण्यामध्ये दाखल झाले. आता एसटी म्हणजे त्यावेळेला आज जे आपण स्टेट ट्रान्सपोर्ट म्हणतो तसं नव्हतं, पण त्यावेळेला ज्या सर्व्हिस मोटर जात असत त्यापैकी एक सर्व्हिस मोटर पकडून ही जोडगोळी पुण्यामध्ये दाखल झाली. आता दाखल झाल्यानंतर पुण्यामध्ये इतिहास संशोधक ही जमात फार मोठ्या प्रमाणावर आहे हे आपल्याला आजही माहीत आहे. तसे 2-4 इतिहास संशोधकांचे उंबरठे त्यांनी झिजवले. मग त्यांना आपली व्यथा, करुणा, माहिती आणि उद्दिष्ट सांगितलं. त्यापैकी एकाने त्याच्यावर संशोधन करायचं आश्वासन आमच्या या जोडगोळीला दिलं. आठवडाभराने तो इतिहास संशोधक इतिहासाच्या जुन्या बाडामध्ये त्याला मिळालेला एक कागद घेऊन जिथे बाबूराव कुलकर्णी आणि हे कारखाने शिक्षक उतरले होते तिथे धावत धावत आला आणि त्याने तो कागद त्यांच्या समोर धरला आणि म्हणाला की तुमच्या धामणी गावामध्ये पुष्कळ धन आहे बुवा, हा त्याचा पुरावा. मग त्या इतिहास संशोधकाने तो कागद त्यांना वाचून दाखवला आणि त्याचा मतितार्थ असा होता की छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणामध्ये उतरून सावंतवाडीपर्यंत जेव्हा धडक मारली होती आणि सावंतवाडीच्या सावंतांना शासन करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करून ते जेव्हा परत फिरत होते त्यावेळेला संगमेश्वर जवळच्या धामणी गावामध्ये त्यांचा मुक्काम पडलेला होता. आता हा सगळा साध्यंत वृत्तांत लिहिलेला ऐतिहासिक कागद जेव्हा या इतिहास संशोधकांनी त्याच्यातला मजकुरासकट या बाबूराव आणि कारखान्यांच्या समोर धरला आणि मग त्याचं स्पष्टीकरण करताना तो म्हणाला
की बाबांनो, ज्या वेळेला छत्रपती धामणी गावामध्ये उतरले असतील त्याच वेळेला लुटून आणलेल्या जबरीने खंडणी वसूल केलेल्या काही मौल्यवान वस्तू, जड जवाहीर कदाचित महाराजांनीच आपल्या लोकांकरवे त्याच गावामध्ये म्हणजे धामणीमध्ये कुठे कुठे पुरून ठेवलेले असतील. आता एवढा बक्कळ पुरावा सांगणारा इतिहास संशोधक आणि त्याच्या हातामध्ये असलेला तो कागद, त्याच्यावर लिहिलेला तो वृत्तांत आमच्या बाबूराव कुलकर्ण्यांसाठी पुरेसा होता. आता आपण जेव्हा खोदकाम करू तेव्हा छत्रपतीने सावंतवाडीहून जे काही धन आणलं ते आपल्याला मिळणार अशी निश्चित खात्री या दोघांना त्यावेळेला झाली. चिपळुणामध्ये परत आल्यावर बाबूराव कुलकर्ण्यांच्या मनामध्ये हा विचार दिवस रात्र घुमत होता आणि आता एप्रिल महिन्यामध्ये शाळेतल्या मुलांच्या परीक्षा झाल्या की मे महिन्याची आपल्याला जी सुट्टी मिळेल त्या सुट्टीमध्ये आपलं धामणीतलं घर उसकटून त्याच्या पायाशी असलेलं धन काढण्याचा निश्चय या बाबूराव कुलकर्ण्यांनी करून टाकला आणि त्यासाठी लागेल ते उधर उसनवार किंवा सावकाराकडून थोडे बहुत कर्ज काढायची मानसिक तयारी त्यांनी करून टाकली. आता बाबूरावांचं हे सगळे एका बाजूला सुरू असताना आमच्या संगमेश्वरातला विसू फाटक मात्र दिवसेंदिवस चाललेल्या या पाड कामामुळे विचलित आणि अतिशय त्रस्त होत होता. हे कुठेतरी थांबायला पाहिजे असं त्याच्या मनाने घेतलं आणि त्या दिशेने त्याने विचार सुरू केला. पुढच्या 15-20 दिवसामध्ये त्याच्या विचाराने एक कल्पना आकाराला आली. ती कल्पना हळूहळू स्पष्ट व्हायला लागली आणि ती कल्पना मूर्त स्वरूपामध्ये आमच्या विसूभाऊ फाटकाच्या मनचक्षुपडे उभी राहिल्यावर एक दिवस त्याने संगमेश्वरातून उठून सरळ चिपळूण गाठलं आणि चिपळुणामध्ये दीक्षित बुवांच्या घरी तो हजर झाला. आता त्यावेळेला दीक्षित बुवा आपल्या घराच्या पडवीमध्ये बसून आपलं पंचांग धुंडाळीत होते. आपलं येण्याचं कारण विसूभाऊ फाटकाने सविस्तर सांगितलं की बाबा, आमच्या कसबा संगमेश्वरातल्या कर्णेश्वराच्या मंदिरामध्ये संक्रांतीला, मकर संक्रांतीला जी यात्रा भरते त्या यात्रेच्या 2 दिवसामध्ये आपलं कीर्तन संगमेश्वरात ठेवावं असा माझा विचार आहे. आता दीक्षित बुवांना गाठण्याचं कारण एकच होतं, कारण त्यावेळेला चिपळुणापासून थेट लांज्यापर्यंत एक उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून दीक्षित बुवांचं नाव अक्षरशः दुमदुमत होतं. आता दीक्षित बुवांनी आपल्या समोरचं पंचांग, आपली डायरी ढुंडाळली आणि संगमेश्वरातून त्यांच्याकडे गेलेल्या विसूभाऊ फाटकाला सांगून टाकलं की बाबा, संक्रांतीच्या आजूबाजूचे दिवस मी मोकळा आहे, त्यामुळे तुम्ही हा जो मला सांगावा धाडलेला आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मकर संक्रांतीला लागून 2 दिवस तुमच्या गावामध्ये कसबा संगमेश्वरात मी कीर्तन करायला येऊ शकतो. मग आमच्या विसू फाटकाने ॲडव्हान्स म्हणून थोडीशी बिदागे या दीक्षित बुवांकडे जमा केली. त्यांना नक्की या असं 4-4दा विनवलं आणि आपल्या घरी परत आला. थोड्या दिवसाने मकर संक्रांतीच्या 4 दिवस आधी दीक्षित बुवा चिपळुणातून उठून संगमेश्वरामध्ये गेले. कसबा संगमेश्वरातल्या विसूभाऊ फाटकाच्या घरी जाऊन त्याने आपला डेरा टाकला आणि मग विसूभाऊ या दीक्षित बुवांना घेऊन आपल्या घराच्या माडीवर गेले आणि तासभर तिथे दोघांची काहीतरी खलबत झाली. खलबत करून मोठ्या प्रसन्न मनाने विसूभाऊ फाटक खाली आला. त्यांच्या मनातल्या सगळ्या काळज्या, चिंता जवळजवळ कापरासारख्या उडून गेल्या होत्या. दीक्षित बुवांच्या चेहऱ्यावरही हास्य विलसत होतं आणि प्रत्यक्ष जेव्हा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी
कसब्यातल्या कर्णेश्वराच्या मंदिरामध्ये जत्रेला सुरुवात झाली आणि त्या दिवशी संध्याकाळी बुवा कीर्तनाला उभे राहिले. त्याने पूर्व रंग, उत्तर रंग असं करत कीर्तन रंगवलं. बुवांचं नावच असं होतं की संगमेश्वराच्या आजूबाजूच्या 5-50 गावातली लोक कीर्तन ऐकायला जमा झालेली होती. आणि कीर्तन संपवता संपवता रात्री 2:30 वाजता बुवाने एक घोषणा केली की बाबा, उद्याच्या दिवशी मी माझ्या कीर्तनामध्ये गुप्तधन हा विषय घेणार आहे आणि आपल्या पूर्वजांचं गुप्तधन कसं बाहेर काढायचं, त्यासाठी कुठचे मंत्र लागतात, काय पूजा कराव्या लागतात, हे मी तुम्हाला उद्याच्या कीर्तनात सांगणार आहे. तो दिवस संपला. दुसऱ्या दिवशी सबंध धामणी गावामध्ये चैतन्य पसरलं होतं. कधी एकदा संध्याकाळ होते, रात्र होते, बुवा कीर्तनाला उभे राहतात आणि गुप्तधन काढण्याची जी कृती, मंत्र, तंत्र आहे ते आपल्याला सांगतात. असं या धामणीतल्या सगळ्या लोकांना झालेलं होतं. संध्याकाळी 7-7:30च्या सुमारास कीर्तनाच्या मंडप हॉलमध्ये तुडुंब गर्दी झालेली होती आणि झाडून सगळे धामणीतले लोक या कीर्तनाला सगळ्यात पुढे जागा पकडून बसलेले होते. ठरल्याप्रमाणे दीक्षित बुवा आले. त्याने कीर्तनाला सुरुवात केली. पूर्व रंग, उत्तर रंग झाला आणि त्याच्यामधल्याच एका आख्यानामध्ये थोडासा गुप्तधनाचा विषय मोठ्या कौशल्याने आमच्या दीक्षित बुवाने आणला. ते कथानक पूर्णपणे सांगून झालं आणि त्या कथानकाचा सारांश असा होता की गुप्तधन हे बाबा नशिबानीच मिळतं आणि खोदून ते बाहेर काढता येत नाही. त्याची वेळ झाली की त्याच्या नशिबात असेल त्याला ते आपसूक मिळतं. आता बुवांचा इतका सगळा हा प्रपंच म्हणजे कीर्तनातलं सांगणं धामणीतल्या लोकांच्या उत्साहावर थोडंसं विरजण टाकणारं होतं. पण बुवांनी पुढे जे काही सांगितलं ते ऐकण्यासाठी परत एकदा सगळ्या लोकांनी आपल्या जीवाचे कान केले. त्याच्या पुढे बुवा सांगते झाले की बाबांनो, मगाशी सांगितलं तसं गुप्तधन स्वतःहून आपल्याकडे चालत येतं आणि एखादा माणूस जर गुप्तधनाच्या मागे लागला तर, असं म्हणून बुवाने थोडासा विश्राम घेतला. सगळ्या श्रोतृवृंदावर आपली नजर फिरवली आणि मग पुढे सांगायला सुरुवात केली की बाबांनो, तुम्हाला भरती ओहोटी तर माहीत आहे. समुद्राच्या काठी एखाद्या माणसाने जर घर बांधलं तर भरतीच्या वेळेला आपसूकपणे त्याच्या घरामध्ये शिगोशिक पाणी येतं. पण भरतीच्या पाठोपाठ ओहोटी हा निसर्गाचा नियम आहे आणि भरतीनंतर ही ओहोटी जेव्हा लागते ते ओहोटीचं पाणी त्याच घरातल्या माणसाच्या 2-4 वस्तू जाताना आपल्या बरोबर घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. आता बुवांना खरं काय सांगायचं होतं त्याचा लख्ख प्रकाश समोर बसलेल्या धामणीमधल्या सगळ्या गावकऱ्यांच्या डोक्यामध्ये पडला. कीर्तन संपलं, प्रसाद वाटप झालं, लोक आपापल्या घरी गेले आणि मग विसाव्यासाठी हे दीक्षित बुवा आमच्या विसूभाऊ फाटकांच्या घरी आले. रात्र झालेली होती तरीही बुवांनी विसूभाऊ फाटकांना विचारलं की विसूभाऊ, तुम्ही मला सांगितलं ते मी माझ्या पद्धतीने पार पाडायचा प्रयत्न केला, पण हा कितपत यशस्वी झाला आहे? त्यावर
विसूभाऊंच्या डोळ्यामध्ये घळाघळा पाणी व्हायला लागल्याचं दीक्षित बुवांना दिसलं. विसूभाऊने खाली वाकून बुवांचे पाय धरले आणि मग सद्गदित अंतःकरणाने बुवांना म्हणाले की बुवा, माझ्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात. तुमच्या कीर्तनामधलं मला काहीही कळत नसताना केवळ एका चांगल्या उद्देशाने मी तुम्हाला थोडीशी गळ घातली आणि ते तुम्ही मान्य करून यशस्वीपणे कीर्तनामध्ये गुंफलं. याच्यासाठी केवळ मीच नव्हे तर अख्खं कोकण तुमचं आभारी आहे. विसूभाऊंचे हे सगळे शब्द ऐकल्यावर बुवाने विसूभाऊंना खांद्याला धरून उठवलं, प्रेमाने जवळ घेतलं आणि याचा परिपाक म्हणून दुसऱ्या दिवसापासून गेले 2-2.5 वर्ष धामणीमध्ये जो गदारोळ सुरू होता, कुदळ, फावडी, घमेली यांचे आवाज होत होते. लोक इकडून तिकडे गुप्तधनाच्या आशेने सैरा वैरा धावत होते. ते सगळं थांबून गेलं. चिडीचीप शांतता पसरली. लोकांनी आपापल्या मूळच्या उद्योगधंद्यांना सुरुवात केली आणि हळूहळू धामणी गाव पूर्वपदावर आलं.